महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नंदुरबार जिल्ह्यात वन विभागातील भ्रष्टाचाराला लगाम 17,000च्या लाच प्रकरणात वनपाल संजय पवार अटकेत. नंदुरबार जिल्ह्यात वन विभागातील लाचखोरीचे प्रकरण समोर आले असून 17,000 रुपयांच्या लाच प्रकरणातील दुसरा संशयित वनपाल संजय पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अखेर अटक केली आहे. शहादा वनपरिक्षेत्रातील कोंढावळ बीटच्या महिला वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी काटेरी बाभळीच्या झाडांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे 17,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने शहादा शिरपूर मार्गावरील फेस फाटा येथे सापळा रचला. यावेळी महिला वनरक्षकाला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. कारवाई दरम्यान लाचेची रक्कम तसेच मोबाईल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणाच्या तपासात वनपाल संजय पवार यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने त्यांना अटक केली. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. लाचखोरीच्या या कारवाईमुळे वन विभागातील गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार.